अलीकडे आपल्याला दिसतंय की मोदीजी फक्त एकतर्फी चाललंय आणि हेच लोकशाही समाप्तीचा कुठेतरी संकेत आहेत का काय? अगदी चौथा स्तंभ जो आहे त्यांच्या समोर पण मोदीजी मागच्या 15 वर्षात आले नाही आहेत। या बातमीचे प्रायोजक डॉक्टर ओजस मयूर शहा यांचे स्माइल्स 32 ॲब्सोल्यूट सोल्युशन फॉर डेंटिस्ट्री। पत्ता केअर ऑफ नवनीत ट्रेडर्स, माणिक चौक, हॉटेल आनंद भुवन समोर, सोलापूर। संपर्क 9607151719। हा दिवस खूप महत्वाचा आपल्या सगळ्यांसाठी आणि बाबासाहेबांचे विचार ते आपल्या आयुष्यात हे जन्मालापासून ते शेवटपर्यंत असायला पाहिजे। ते केवळ जयंतीपुरती नाही, हा संदेश बाबासाहेबांनी दिलेला। आज खरं तर बाबासाहेबांची जास्तच आठवण येते आणि त्यांचे विचार आज जास्त लागू आहेत, कारण का आज कुठेतरी या देशाला च्या लोकशाहीला खूप मोठा खतरा निर्माण झालाय, संविधानाला खूप मोठा खतरा निर्माण झालाय। संविधान बदलण्याच्या गोष्टी हे सत्ताधारी भाजपकडून होत आहेत, बाबासाहेबांना न मानणाऱ्या गोष्टी या ठिकाणी सत्ताधाऱ्यांकडून होत आहेत। लोकशाही चा अंत कुठेतरी होताना दिसत आहे आणि मला असं वाटतं हीच ती वेळ आहे की आपल्याला त्यावेळेस स्वातंत्र्य लढाईमध्ये लढायची चा चान्स आपल्याला कोणालाच भेटला नाही, पण ही ती दुसरी लढाई आहे जी आपल्याला लढायची आहे आणि आत्ताच संघर्ष करणं, आत्ताच संघटित होणं हे गरजेचं आहे। जात पात धर्म सगळं बाजूला ठेवून ह्या लोकशाही टिकवण्यासाठी, संविधान टिकवण्यासाठी मला असं वाटतं आता काळाची गरज आहे आणि तीच खरी श्रद्धांजली आहे, तेच खरं जयंती साजरं करणं मला असं वाटतं होईल। दर दिवशी रोज मला असं वाटतं उठल्यावर बाबासाहेबांचे विचार आणि संविधान जपण्याचा जे वचन आहे ते आपण घेणं महत्वाचं आहे। उद्याच 3 दिवसाचं संसदीय सत्र आहे महिला आरक्षणावर, पण महिला आरक्षण हे 23 मध्येच काँग्रेस पक्षांनी सपोर्ट देऊन पारित केलेलं। त्याच्या आधी 73 आणि 74व्या अमेंडमेंट नुसार आपण पंचायत आणि महानगरपालिका आणि नगरपालिकामध्ये महिला आरक्षण 50% आणलं आणि 2023 मध्ये जेव्हा या लोकांनी अमेंडमेंट आणली की 50% महिला आरक्षण हे पार्लमेंटमध्ये आणि विधानसभेत झालं पाहिजे, तर आज 30 महिने झाले, 30 महिन्यानंतर त्यांना जाग आली आणि आता नेमका इलेक्शन असताना त्यांनी ही घोषणा केली। तरी महिला आरक्षणाचं अमेंडमेंट ऑलरेडी पारित झाली आहे, हे त्यांना डिलिमिटेशन त्या ठिकाणी आणायचं आहे, सेन्सस त्या ठिकाणी आणायचं आहे आणि हे किती असंविधानिक आहे, कारण का डिलिमिटेशन होण्याच्या आधी सेन्सस होणं गरजेचं आहे। म्हणून एकंदरीत हे ज्वलंत उदाहरण आहे किती असंविधानिक हे काम करतायत आणि ऑपोजिशनला न घेता खरं तर हे अशी बिलं पारित होण्याच्या आधी पूर्ण देशभरात एक चर्चा झाली पाहिजे, पण चर्चा होत नाहीये। मोदीजी एकच ओपेड घेत आहेत, संमेलन एकतर्फी सगळं चाललंय। एकतर्फी जेव्हा होते तेव्हा लोकतंत्र नसतं, जेव्हा संवाद होतो त्यालाच लोकतंत्र म्हणत असतात। संवादाची ताकद आहे जी आपल्याला बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून दिली की लोकांमध्ये चर्चा, लोकांमध्ये संवाद झाला पाहिजे। ते पूर्ण नष्ट करून, ती प्रथा परंपरा नष्ट करून अलीकडे आपल्याला दिसतंय की मोदीजी फक्त एकतर्फी चाललंय आणि हेच लोकशाही समाप्तीचा कुठेतरी संकेत आहेत का काय? पण जोपर्यंत बाबासाहेबांचे विचार आहेत, जोपर्यंत आम्ही सगळे आहोत, जोपर्यंत काँग्रेस पक्ष आहे, बाबासाहेबांवर विचार करणारी लोक आहेत, तोपर्यंत आपण हे होऊ देणार नाही। अगदी चौथा स्तंभ जो आहे त्यांच्या समोर पण मोदीजी मागच्या 15 वर्षात आले नाही आहेत आणि तेच मनमोहन सिंगजी अनेकदा आले होते। ह्याच्यावरूनच कळतं की कसं लोकशाहीचा अपमान आणि संविधानचा अपमान हा मोदीजी आणि भाजपकडून वारंवार आहे। खरातांचा कुठेतरी काहीतरी एन्काउंटर करतील, कारण का खूप नावं येणार आहेत ज्याच्याशी ते जुडले आहेत आणि आता जे सत्ताधारी आहेत, मिनिस्टर्स आहेत, त्यांना घेऊन पण ही नावं येणार आहेत। एकीकडे आपण महिला आरक्षणाचा विषय आणि तिथे महिलांचं शोषण होत असेल तर मग खरंच काय तुम्ही कोणत्या पद्धतीत आरक्षण वर होतं, पण ते खालपर्यंत जर तुमचे विचारच महिलांच्या विरोधात असतील तर तुम्ही आरक्षण कसं लागू करता?
जयदीप जानकर ग्रुप, जे कन्स्ट्रक्शन यांचे वसंत विहार, जानकर नगर आणि जुळे सोलापूर या ठिकाणी सर्व सोयींयुक्त 1 BHK, 2 BHK आणि 3 BHK फ्लॅट उपलब्ध. आजच संपर्क साधा 98 500 29 966. ऑफिसचा पत्ता जे कन्स्ट्रक्शन, जानकर नगर, वाय चौक, सोलापूर.